मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखेअंतर्गत गुन्हे शाखा युनिट 2 याचे अधिकारी आणि अंमलदार काल 10 ऑगस्ट रोजी पेट्रोलिंग करत असताना त्यांना माहिती मिळाली की एक इसम बनावट नोटा घेऊन येत आहे आणि खऱ्या चलनातील काही रक्कम दिल्यानंतर हा जास्त प्रमाणामध्ये बनावट नोटा त्या लोकांना देण्याचं आमिष देत आहे। त्यावरून मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सदर संशयित इसमाची गाडी इंटरसेप्ट केली आणि त्यानंतर त्या इसम आणि गाडीची झडती घेतल्यानंतर त्याच्यामध्ये सुमारे 97 लाखापेक्षा जास्त रकमेच्या 500 रुपये दराच्या बनावट नोटा जप्त करण्यात आलेल्या आहेत। सदर प्रकरणी मांडवी पोलीस स्टेशन इथं गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। एक आरोपीला अटक करण्यात आलेली आहे आणि गुन्हे शाखा युनिट 2 यांच्या वतीनं गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे। आरोपी हा कोण आहे आणि याने कुठून नोटा आणलेला, कितीला विकत आणि कुठे विकत होता? आरोपी हा स्थानिक रहिवासीच आहे मांडवी परिसरातील आणि त्याच्या म्हणण्यानुसार यातील निष्पन्न आरोपी क्रमांक 2 यांनी या नोटा त्याला विकण्यासाठी किंवा याच्यासाठी दिलेल्या होत्या। कितीला विकण्याचं होतं? साधारणतः त्यांच्या 1 करोडच्या नोटा 30 लाख रुपयाच्या आसपास खऱ्या ज्या नोटाच्या बदल्यामध्ये देण्याचं ते लोकांना आमिष दाखवत होते। हा पाटील हा कोण आहे जो आरोपी आहे? पाटील हा तिथला स्थानिक रहिवासी आहे आणि तो आणि यातील 2 निष्पन्न आरोपी आहे याच्या पार्श्वभूमीविषयी अधिक तपास सुरू आहे। सर आता किती ना अटक केलेला आहे? सध्या याच्यामध्ये 1 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। अजून काही असतील आरोपी याच्यामध्ये? हो त्यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी क्रमांक 2 यात निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्या अटकेसाठी आपले प्रयत्न सुरू आहेत। सर मूळ कुठे याचं नोटा छापण्याचं केंद्र आहे कुठे? याच्यामध्ये हा जो आता आरोपी जो पकडलेला आहे हा डिलिव्हरी देणारा पर्सन आहे। तर याचं नेमकं या कुठून तयार करत होत्या आणि कोणाकडून आणत होते हा आरोपी क्रमांक 2 अटक झाल्यानंतर आपल्याला पुढे अधिक लीड मिळेल। याचं कुठे गुजरात कनेक्शन वगैरे काही आहे का? सध्या आपल्याकडे आरोपी क्रमांक 2 जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत पुढे आपल्याला लीड मध्ये काही सांगता येईल। नोटांचा वापर कुठे केला जायचा? सध्या तर ते गिरायक शोधायचे की ज्यांना या अशा प्रकारच्या बनावट नोटा हव्या आहेत, मग ते नोटांच्या बंडलमध्ये टाकून किंवा इतर कुठल्याही कारणासाठी त्याचा वापर करू शकत असतात। प्रिंटिंग प्रेस कुठे होती? तो आपला तपासाचा भाग आहे। मी मगाशी सांगितलं की आपण एकच आरोपी सध्या अटक केलेला आहे जो डिलिव्हरी देण्याचं काम करत होता। पुढे लिंक जशी उघड होईल तसं या सर्व गोष्टी आपल्याला तपासामध्ये निष्पन्न होतील।